नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे बनवले आहे उपवासासाठी बटाट्याचे किस्ते चिवडा। त्यासाठी मी इथे 3 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। तर इथे बटाट्यावरची साल मी इथे काढून घेते। तर इथे बटाट्यावरची साल काढून झाल्यानंतर ते पाण्यामध्ये धुवून घ्यायचे। धुवून पुसून आपल्याला इथे किसून घ्यायचे। जर तुमच्याकडे मोठ्या दाताची किसणी असेल तर तुम्ही त्याच्याने सुद्धा किसू शकता। तर मी इथे किसलेला बटाटा किस डायरेक्ट पाण्यामध्ये ॲड करते, जेणेकरून आपला बटाटा लालसर नाही व्हायला पाहिजे। पूर्ण बटाटे किसून झाल्यानंतर आपल्याला बटाट्याचं किस 2 ते 3 वेळा आपल्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे स्वच्छ। धुवून झाल्यानंतर ते आपल्याला सुती कपड्यावरती घरामध्येच फॅनच्या वाऱ्याखाली एक 10 मिनिटासाठी आपल्याला सुकून घ्यायचं आहे। सुकून झाल्यानंतर मी इथे अशा प्रकारे आपला बटाटा सुकून झालेला आहे। तर इथे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवले होते। तेल छान असं गरम झालेलं आहे। गरम तेलामध्येच आपल्याला बटाट्याचे किस छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। आपल्याला बटाट्याचे किस तळून झाले ते आपल्याला कसं कळणार, म्हणजे जेव्हा आपण इथं स्टार्टिंगला बटाट्याचे किस टाकतो ना, तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये तेलाचे बुडबुडे येतात अशा प्रकारे। आणि जेव्हा पूर्णपणे बटाटे तळून झालेले असतात बनून रेडी, तेव्हा आपल्याला हे तेलाचे बुडबुडे येणे थोडे कमी होते। तर इथं बघू शकता तुम्ही, इथे तेलाचे बुडबुडे येणे जरा कमी झालेले आहेत। तर आपले इथं बटाट्याचे किस तळून रेडी आहे। अशा प्रकारे आपले सारे बटाट्याचे किस तळून घ्यायचे। तर इथं पूर्ण बटाट्याचे किस तळून झालेले आहेत। त्यामध्ये मी एक अर्धी वाटी शेंगदाणे खमंग असे तळून घेतलेले आहे। तर इथं ते बटाट्याच्या किसमध्ये आपल्याला तळलेले शेंगदाणे ॲड करून घ्यायचे आहेत। आणि मी इथे 3 ते 4 हिरवी मिरचीसुद्धा तेलामध्ये तळून घेतलेले आहेत। त्यामध्ये एक अर्धा चमचा पिठी साखर, चवीनुसार मीठ ॲड करून आपल्याला पूर्णपणे मिश्रण एकमेकांमध्ये मिक्स करायचं आहे। अशा प्रकारे आपला चिवडा, उपवासाचा चिवडा बनून तयार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।